बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील दर्ग्यावरील कारवाईच्या अफवेनं पुण्यात तणाव निर्माण झाला। दर्गाबाहेर 5 ते 7 हजार मुस्लिम बांधव जमले होते। दर्ग्यावर कुठलीही कारवाई नाही असं पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर पुण्यामध्ये शांतता निर्माण झाली। तर दर्ग्याच्या कारवाईच्या अफवेनं या दर्ग्याबाहेर मुस्लिम समाज मोठ्या संख्येने जमला होता। त्यानंतर या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिलं, दर्ग्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असं आश्वासन दिलं आणि या आश्वासनानंतर या ठिकाणी शांतता निर्माण झाली। चलो भैया जितने लोग समझदार हो जरा सा निकलो तो भैया, सबके एक उसके पीछे मत करो। मैं तुमको आश्वासन दे रहा हूँ, आज कुछ नहीं हो रहा है। चलो भैया चलो, सब लोग मेरे साथ चलो। भैया मेरी बात सुनो, क्या बताया तुमने भाई, तुमको मैं बता रहा हूँ। अब ये तुम लोग पेशेंस के साथ खिलवाड़ कर रहे हो। मैं तुमसे आग्रह कर रहा हूँ, इतनी देर से यहाँ जब बोल रहा हूँ कुछ नहीं हो रहा है, फिर भी जबरदस्ती बैठे हो। जरा लोगों को भड़काओ मत, उठो और सब लोग निकलो यहाँ से। चलो भैया जितने लोग समझदार हो जरा सा निकलो तो भैया। परिस्थिती नियंत्रणात आहे। काही अशा अफवा पसरला होता की काही कारवाई तिथे होत आहे, अशा कोणताही कारवाई आज आता होत नाही। हे सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे। हळूहळू क्राऊड कमी होत आहे, आपापल्या भागात लोक जात आहे। मला विश्वास आहे सगळे शांत होईल। पोलीस आवश्यक संख्येमध्ये आहे। आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता ठेवावी। आपले प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा पाहूयात। पुणे शहरातील मुख्य कसबा पेठेमध्ये असणारा शेख सलाउद्दीन दर्गा आणि पुण्येश्वर मंदिराचा वाद पुन्हा एकदा चिघळलेला पाहायला मिळतोय। आपण आता पुण्येश्वर मंदिर परिसरामध्ये आहोत आणि मोठा मुस्लिम समाज जो आहे तो 7 ते 8 हजारांच्या संख्येने आज रात्रीच्या सुमारास जो आहे तो दर्ग्याच्या समोर आलेला पाहायला मिळाला। दर्गा पाडण्यात येणार ही अफवा जी आहे ती या सगळ्यांमध्ये उठलेली पाहायला मिळाली आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येने जे मुस्लिम समाजातील मुस्लिम बांधव जे आहेत ते या दर्ग्याच्या समोर आलेले पाहायला मिळाले। त्यामुळे पोलिसांची चांगली जी आहे ती या सगळ्या घटनेमुळे तारांबळ उडलेली पाहायला मिळाली। रात्रीच्या 2 वाजेपर्यंत देखील ही सगळी मोठी गर्दी जी आहे ती पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या रस्त्यावरती जी आहे ते पाहायला मिळते। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून ही परिस्थिती जी आहे ती हाताळण्याचे प्रयत्न केलेले पाहायला मिळाले। पुणे पोलीस दलातील विविध डीसीपी असतील, एसीपी असतील, विविध भागातील सिनियर पी असतील, हे सगळेजण जे आहेत ते पुण्येश्वर मंदिराच्या जवळ जे आहेत ते पोलीस आयुक्तांनी पाठवलेले मिळाले आणि त्यानंतर जी आहे ती परिस्थिती आता काही प्रमाणामध्ये जी आहे ती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर पुण्याचे पोलीस आयुक्त स्वतः अमितेश कुमार देखील या ठिकाणी आता आलेले पाहायला मिळतात। त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा जो आहे तो आढावा घेतला जातोय आणि उद्या सकाळी 10 वाजता जी आहे ती या समाज बांधवांची बैठक पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जो आहे तो या संदर्भातला तोडगा काढला जाईल अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या सगळ्या समाज बांधवांना दिलेली आहे आणि त्यानंतर ही परिस्थिती सध्या नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।